नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती अंतर्गत बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत वय हा घटक बघणार आहोत। खरं तर वय या घटकावरती आधारित अनेक प्रश्न परीक्षेला विचारले जातात। तर चला सुरुवात करूयात। परंतु वय हा घटक बघण्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती पाहिजे। त्या प्रश्नामध्ये काही शब्द प्रयोग केले जातात। याच्यामध्ये वर्षानंतर असा एक शब्द प्रयोग असतो। त्याच्यानंतर आजचे वय असा एक शब्द प्रयोग असतो किंवा वर्षापूर्वी असा शब्द प्रयोग केलेला असतो। मग आपल्याला या शब्दांचा अर्थ माहिती पाहिजे। बघा, जेव्हा वर्षानंतर असा शब्द प्रयोग केलेला असेल तेव्हा आजच्या वयाच्या नंतरचे वय काउंट करायचे असतात, किंवा वर्षापूर्वी असा जर शब्द प्रयोग केलेला असेल तर आपल्याला आजच्या वयाच्या पूर्वीचं वय आपल्याला काढायचं असतं। ते प्रत्यक्ष आपल्याला उदाहरणामध्ये आपण समजून घेऊया। चला तर सुरुवात करूयात। प्रकार पहिला, उदाहरण आहे, आई आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे। त्यांच्या वयातील फरक 28 वर्ष आहे। तर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय आपल्याला विचारलेलं आहे। 2 वर्षानंतरचे वय विचारलेलं आहे। ओके, आणि त्यात आपल्याला त्यांनी बेरीज जी दिलेली आहे ती आजच्या वयाची बेरीज 52 वर्ष आणि वयातील फरक जो दिलेला आहे तो 28 वर्ष। आणि मग अशा वेळेला करायचं काय? जर वयाची बेरीज दिली असेल आणि वयातील फरक दिला असेल तर त्यासाठी एक ट्रिक्स आहे। तर या ट्रिक्सने या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं? तर बघा, जर आपल्याला मुलाचं वय काढायचं असेल तर आपल्याला काय करायचंय? बघा, आपण आता जी काय ट्रिक्स बघणार आहोत ती ट्रिक्स अशी आहे की आपल्याला वयाची बेरीज वजा वयातील फरक भागिले 2। पण हे उत्तर कुणाचं निघणार आहे? जे काही उत्तर निघणार आहे ते या उदाहरणामध्ये जो लहान व्यक्ती असणार आहे त्या व्यक्तीचं वय निघणार आहे। आजचं वय जो लहान व्यक्ती असणार आहे। मग आता आई आणि वडील याच्यामध्ये लहान कोण आहे? तर मुलगा आहे। म्हणून इथं काय निघणार आहे? मुलाचे वय निघणार आहे। मुलाचे आजचे वय आपल्याला निघणार आहे। मुलाचे आजचे वय जर काढायचं असेल तर त्या दोघांच्या वयाची बेरीज वजा वयातील फरक भागिले 2 या पद्धतीने हे उत्तर काढावं लागेल। मग चला सुरुवात करूया। वयाची बेरीज किती आहे? 52 वर्ष वजा वयातील फरक किती आहे? 28 वर्ष भागिले 2। जर यांची वजाबाकी केली, 52 वजा 28 जर वजाबाकी केली तर आपण करतो त्या पद्धतीने 12तून 8 गेले, राहिले 4। ओके, इथं राहिले 4, परत एकदा 4तून 2 गेले, राहिले 2। म्हणजे जर वजाबाकी जर केली तर उत्तर आलं 24। ओके, 24 भागिले 2। आणि याला जर भागलं, बे एके बे, बे एके बे, बे दुने 4। म्हणजेच याचा अर्थ मुलाचं आजचं वय किती झालं रे? 12 वर्ष। मुलाचे आजचे वय झाले 12 वर्ष। पण आपल्याला इथे आजचं वय विचारलेलं नाही, 2 वर्षानंतरचं वय विचारलेलं आहे। जर मुलाचं आजचे वय जर किती असेल? 12 वर्ष असेल तर नंतरचे पण किती वर्षानंतरचे? 2 वर्षानंतरचे वय किती असणार आहे? म्हणजे याच्यामध्ये 2 अधिक केले की आपल्याला उत्तर मिळणार आहे 14 वर्ष। मग मुलाचं 2 वर्षानंतरचं वय किती असणार आहे? 14 वर्ष। 2 वर्षानंतरचं वय असणार आहे 14 वर्ष। प्रकार दुसरा। आता दुसऱ्या प्रकारामध्ये बघा गणित कसं दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे। स्वरा, रिद्धी, मारक यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी जसं सांगितलंय 28 होती। 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? 28 होती। तर 4 वर्षानंतर वयाची बेरीज किती वर्ष असेल? आता अशा पद्धतीचं जर गणित आलं, बघा 4 वर्षापूर्वी ची बेरीज 28 वर्ष दिलेले आणि आपल्याला विचारले काय 4 वर्षानंतर
मग तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं आपल्याला 3 भागामध्ये आता मुली किती आहेत 3 आहेत आपण त्यांची नावं लिहून घेऊयात स्वरा त्याच्यानंतर रिद्धी आणि तिसरी मुलगी आहे मारव ओके आता परत एकदा बघा 4 वर्षापूर्वी आपण बघूया 4 वर्षापूर्वी आजचे वय आणि 4 वर्षानंतर आपल्याला आता बघा याच्यानुसार बघूया यांच्या वयाची बेरीज 4 वर्षापूर्वी किती होती रे 28 4 वर्षापूर्वी यांच्या वयाची बेरीज किती असेल आपल्याला माहित नाही स्वराचं वय किती होतं रिद्धीचं वय किती होतं हे माहित नाही परंतु आपल्याला त्याला काय दिलेले आहे 28 वर्ष 4 वर्षापूर्वी मग आजचं वय जर काढायचं झालं तर 4 वर्षापूर्वी 28 मग आजचं वय काढत असताना इथे 4 ने वाढलं वय बरोबर रिद्धीचं सुद्धा 4 ने वाढलं आणि मारकचं सुद्धा 4 ने वाढलं म्हणजे त्यांचं आजच्या वयाची बेरीज किती झाली याच्यामध्ये 4 4 4 4 ह्या तिघांची बेरीज जर केली तर किती झाली रे 12 म्हणजे 28 मध्ये जर 12 एकत्र केले तर किती होतात 40 यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 40 पण आपल्याला आजचं वय विचारलेलं नाहीये कुठलं वय विचारलेलं आहे 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर मग परत एकदा या 4 ने वाढली आणि तिची सुद्धा 4 ने वाढली म्हणजे परत 12 ने वाढली म्हणजे याच्यामध्ये जर 12 ऍड केले तर उत्तर येईल 2 आणि हे 5 म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे 4 वर्षानंतर या तिघींच्या वयाची बेरीज किती वर्ष येईल बरं 52 वर्ष ओके 52 वर्ष या तिघींच्या वयाची बेरीज येणार आहे 52 वर्ष 52 हे झालं रिद्धी स्वरा आणि मारव यांच्या 4 वर्षानंतरचं वयाची बेरीज होणार आहे 52 वर्ष ओके प्रकार तिसरा उदाहरण आहे काव्याचे आजचे वय 15 वर्ष आहे व ईश्वरीचे आजचे वय 13 वर्ष आहे आणखी 9 वर्षानंतर दोघींच्या वयात किती वर्षाचा फरक पडेल आता बघा ना आजचं वय जर बघितलं एक आपण मगाशी जे उदाहरण बघितलं त्यानुसार बघूया इथे 2 व्यक्ती आहेत ओके 2 विद्यार्थिनी आहेत एक काव्या आणि दुसरी आहे ईश्वरी आणि आपल्याला आता परत एकदा पूर्वीचे वय आजचे वय आणि नंतरचे वय ह्या 3 गोष्टी काढायचे चला याच्यानुसार बघूया काव्याचं आजचं वय किती आहे 15 वर्ष ईश्वरीचं आजचं वय आहे 13 वर्ष यांच्या वयाचा फरक जर बघितला तर किती वर्ष येतो रे 2 वर्ष ओके बरोबर की नाही आणि नंतरचं जरी 9 वर्षानंतर मी नंतर ट्रिक सांगणारच आहे पण आता बघा 9 वर्षानंतर काव्याचं वय किती होईल याच्यामध्ये 9 जर ऍड केले तर किती होणार आहे 24 वर्ष काव्याचं वय 9 वर्षानंतर किती होणार आहे 24 वर्ष आणि ईश्वरीचं परत 9 वर्षानंतर किती होणार आहे वय जर बघितलं तर 21 वर्ष इथे 22 वर्ष किती होणार आहे 22 वर्ष आणि परत एकदा यांच्या वयाचा फरक जर बघितला तर तो किती असणार आहे 2 वर्ष म्हणजे आपण तुमच्या याच्यातून काय लक्षामध्ये आली ट्रिक्स अशी आहे की वयातील फरक बघा मी तुम्हाला काय सांगितलं वयातील फरक हा आजच्या वयातील फरक किंवा नंतरचं वय असेल किंवा पूर्वीचं वय असेल वयातील फरक हा नेहमी सारखाच राहतो वयातील फरक हा नेहमी कसा असतो सारखाच असतो मग 10 वर्षापूर्वीचा असो आजचा असो नाहीतर 10 वर्षांनंतरचा असो हा फरक जो असतो तो कसा असतो नेहमी सारखाच असतो वयातील फरक कधीही बदलत नाही 50 वर्षांनंतर सुद्धा हा फरक किती राहणार आहे तेवढाच राहणार आहे म्हणून वयातील फरक हा नेहमी तेवढाच राहतो
राहतो, तो कधीही बदलत नाही, 10 वर्षानंतर असो किंवा 10 वर्षापूर्वी असो. ठीक आहे. म्हणून मग आता 9 वर्षानंतर दोघींच्या वयात कितीचा फरक पडेल? अगोदरच 2 वर्षाचा होता, तर तो 9 वर्षानंतर सुद्धा 2च वर्षाचा फरक राहणार आहे. ठीक आहे. प्रकार चौथा, कार्तिकचं वय विराजच्या वयाच्या तिप्पट आहे, त्यांच्या वयातील फरक 14 वर्ष आहे, तर दोघांच्या वयाची बेरीज विचारलेली आहे. आता इथे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे, इथं वयाची इथं पट दिलेला आहे, पट 3 पट, दुप्पट, 4 पट असं काही शब्द असू शकतो आणि वयातील फरक दिलेला असतो. ज्या वेळेला वयातील फरक आणि वयातील पट जर दिलेला असेल, अशा वेळेला एक ट्रिक्स वापरायची. ती ट्रिक्स सांगतोय मी तुम्हाला. ट्रिक्स अशी आहे, आपल्याला लहान व्यक्तीचे वय कधी मिळणार आहे? ज्या वेळेला त्या दोघांच्या वयातील फरक भागिले पट वजा 1. बघा, वयातील फरक भागिले पट वजा 1 असं. आता पट वजा 1 का केलेलं आहे? कारण फरक दिलाय म्हणून वजा 1 केलेलं आहे. ठीक आहे. चला बघूयात. वयातील फरक किती दिलेला आहे? त्यांच्या वयातील फरक दिलेला आहे 14 वर्ष. भागिले किती पट दिलेला आहे? 3 पट. 3 पट वजा 1. जर सोडवलं तर 14/2 आणि जर हे उत्तर सोडवलं तर बघा, गणित सोडवलं, बे 7 7 वर्ष. पण हे कुणाचं वय झालं? लहान व्यक्तीचं वय. आता याच्यामध्ये कार्तिक मोठा आहे का विराज मोठा आहे? कशावरून तुम्हाला कळणार आहे? कार्तिकचं वय विराजच्या वयाच्या 3 पट आहे, म्हणजे इथे मोठा आहे कार्तिक, म्हणून आपल्याला हे जे 7 वर्ष मिळालेलं आहे ते विराजचं वय मिळालेलं आहे, विराजचे वय. पण ते कधीच आहे? नंतरचं आहे का आत्ताचं आहे का पूर्वीचं आहे? तर आजचे वय आहे. आजचे वय. विराजचे आजचे वय 7 वर्ष आहे. ओके. आता आपल्याला काय विचारले? तर दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? जर विराजचं 7 वर्ष असेल, तर कार्तिकचं वय किती असेल? कार्तिकचे वय असणार आहे 3 पट आहे ना, म्हणजे या विराजच्या वयाच्या 3 पट म्हणजे गुणिले 3 म्हणजे कार्तिकचं वय झालं 21. म्हणजे या दोघांच्या वयाची जर बेरीज केली, विराज आणि कार्तिक यांच्या वयाची जर बेरीज केली, 7 + 21 म्हणजे उत्तर आलं 28 वर्ष. म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे या दोघांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 28 वर्ष. ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात वय या घटकांतर्गत.